बीडमध्ये 3 दिवसांपासून अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडतोय, तर संसार उपयोगी साहित्याचं नुकसान झाल्यानं महिलांना अक्षरशः अश्रू अनावर झाले। ओला दुष्काळ जाहीर करा, एकरी 1 लाख रुपये द्या अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केलेली आहे। तर या पुराच्या पाण्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसलाय। शेतीचंही मोठं नुकसान झालंय, घराचंही मोठं नुकसान झालंय। आणि या बाधित शेतकऱ्यांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी। पाहूया। बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि याच पावसामुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालंय। मी या ठिकाणी पाटोदा शहराच्या ठिकाणी आहे आणि पाटोदा शहराच्या बाजूला असलेली ही जी नदी आहे ती दुतर्फा वाहते आहे। ही भाकरी वस्ती आहे आणि भाकरी वस्तीवर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाणी आलं आणि अनेक नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागला। रात्री कुठपर्यंत पाणी होतं, काय काय अडचणी या नागरिकांना आल्या, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। भैया, काय सांगता येईल, रात्री काय काय अडचणी आल्या, त्या काय कुठपर्यंत पाणी होतं आणि काय परिस्थिती होती नेमकी? रात्रीची परिस्थिती अशी भयानक होती की नदी पात्र सोडून ही पूर्ण घरं पूर्ण पाण्यात होती। ही घरं आणि इतकी भयानक परिस्थिती होती, या इथलचे धान्य असेल किंवा गुरं असतील पूर्ण वाहून गेलेत। आणि शासनाकडे आमची एक जरूर मागणी आहे की ओला दुष्काळ जाहीर करावा आणि सरसकट कर्जमाफी करून 1 लाख हेक्टर रुपयांनी आम्हाला मदत द्यावी आणि कोणताही निकष न लावता, कारण निकष लावण्याची सध्याची वेळ नाही। आमच्या बांधावरून तुम्ही पंचनामे करा आणि कोणताही निकष न लावता डायरेक्ट आमच्या खात्यावर 1 लाख रुपये हेक्टरने आम्हाला मदत द्यावी। मग आमचं ही शेत वर्षानुवर्ष पाण्यात जातंय। हे का इकडून शेत नुसत्या पाण्यात आम्ही उभं आहेत, रस्त्या धरून सारं धान्य धुन्य सगळं ओतू दिले आम्ही। ही सगळी मदत करा आम्हाला, खाण्यापिण्याची आजार आहेत माणसाचे आमच्या। ह्या का कागदपत्र बघा आमच्या आजारी माणसाचे। खायला आता अन्न नाही, घरात जनावर ढोर आमचे वाहून गेले, ते शेळ्या करडं वाहून गेले। ते संध्याकाळी एक तर लाईट राहत नाही, लेकरं बाळा घेऊन आम्ही कुठं हिंडावा? हा, घरी माणसं आमची आजारी पडलेली, त्यांना उचलून रातचं कुठं घेऊन पळायचं आम्ही? हा, आमची ही मागणी की आम्हाला काहीतरी मदत करावं सरकारने म्हणून। तर सरकारकडे मागणी आमची हे दुखणे पाण्याची भरपाई करून द्या, आमची नुकसान भरपाई करून द्यावा। नसून तुम्हाला हे स्वच्छता आमच्या बांधा घेऊन पंचनामा करा तुम्ही, आमची ही मागणी आहे सरकारला। मात्र आता प्रशासनाकडून तात्काळ मदत मिळावी अशी देखील मागणी आता या ठिकाणी केली जात आहे। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, पाटोदा, बीड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।